गुड मॉर्निंग. कालच्या तासाला आपण बायोलॉजी ह्युमन रिप्रोडक्शनच्या टॉपिक मध्ये बर्थ कंट्रोल मेथड कॉन्ट्रासेप्टिव्हचा आपण अभ्यास केलेला आहे. कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड बर्थ कंट्रोल मेथडच्या दोन पद्धती सांगितलेल्या आहेत. एक टेम्पररी मेथड्स अँड सेकंड परमनंट मेथड्स. त्यानंतर आजच्या तासाला आपण MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. बघा आपण कशाचा अभ्यास करायचा आहे. MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी और इंड्यूस्ड अबॉर्शन. फक्त अबॉर्शन म्हटलं तरी चालतंय. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी किंवा अबॉर्शन. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी और अबॉर्शन ही कोणत्या प्रकारची प्रोसेस आहे बघा. इंटेन्शनल और व्हॉलंटरी म्हणजे घडवून आणलेली, आणता येते, घडवता येते, ऐच्छिक आहे, व्हॉलंटरी. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी इज एन इंटेन्शनल और व्हॉलंटरी. डेफिनेशन काय सांगायचे बघा. MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँड इंटेन्शनल और व्हॉलंटरी. टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ड्रॉप करणे, टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी अँड इंटेन्शनल और व्हॉलंटरी. टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म, बिफोर फुल टर्म 9 months and few days च्या अगोदर, पूर्ण वाढ होण्यापूर्वी 9 महिन्याच्या अगोदर called medical termination of pregnancy and intentional or voluntary termination of pregnancy before full term or also called induced abortion म्हटलेलं आहे. induced abortion. And MTP for medical termination of pregnancy for in case of unwanted pregnancy. Unwanted pregnancy and defective development of fetus. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीचे इंड्युस्ड अबॉर्शनची गरज काय बघा. दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीची गरज काय, नीड काय. इन केस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी जर नको असेल तर अनवॉन्टेड प्रेग्नन्सी अँड डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ fetus. सम डिसऑर्डर्स, क्रोमोसोमल डिसऑर्डर्स, डाऊन सिंड्रोम सारख्या काही डिसीज असतील, डेव्हलपमेंटल डिफेक्टिव्ह असतील, fetus अर्भकाची लहान बाळाची वाढ जर व्यवस्थित होत नसेल, काय प्रॉब्लेम असतील, डिसऑर्डर, जेनेटिकल डिसऑर्डर असतील, तर अशा वेळेला MTP ची गरज आहे. In case of unwanted pregnancy and defective development of fetus. Medical termination of pregnancy is done at first trimester म्हणजे पहिल्या सुरुवातीच्या 3 महिन्याच्या आत. First trimester considered as safe period for termination of pregnancy. First trimester, that is before 12 weeks. And in second trimester after 12 weeks to 20 weeks abortion is done, but it is dangerous. Safe period of medical termination of pregnancy is considered as first trimester. बघा इथपर्यंत MTP मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजेच काय, अँड इंटेन्शनल घडवून आणलेली, जाणून बुजून, and intentional or voluntary termination of pregnancy before full term called medical termination of pregnancy or induced abortion, and it is for in case of unwanted pregnancy and defective development of fetus. It is considered safe at first trimester before 12 weeks.
In second trimester, 12 to 20 week, MTP is also done, but it is dangerous, fatal to fetus and mothers. Amniocentesis is an process. Amniocentesis महत्वाचा हा एक शब्द आहे, वर्ड लक्षात ठेवा. Amniocentesis. Amniocentesis for test checking of abnormalities found in the fetus. Development of fetus. Amniocentesis यामध्ये ऍक्च्युअली काय केलं जातं बघा, amniocentesis मध्ये amniotic fluid contain fetal cell around the fetal developing fetus. Amniotic cavity, amniotic sac contain amniotic fluid. म्हणजे fetusच्या बाजूला फ्लुइड आहे, amniotic fluid, आणि त्या amniotic fluid मध्ये fetal cell आहेत. Amniotic fluid contain fetal cells. These cells are collected आणि अर्भकाच्या बाळाच्या बाहेर असणाऱ्या ज्या amniotic fluid मध्ये ज्या सेल आहेत, fetal cell are collected. एकत्रित गोळा केले जातात. Collected by using halo needles. इंजेक्शन मार्फत अर्भकाच्या बाळाच्या बाहेर असणाऱ्या fetal cell एक्स्ट्रॅक्ट केले जातात, बाजूला काढले जातात. By using ultrasound technique or sonography technique, ultrasound guidance, and form amniotic fluid extracted for study of chromosomal abnormalities. Chromosomal abnormalities. क्रोमोसोम मध्ये काय ड्रॉबॅक आहेत का? क्रोमोसोमल एनालिटिक्स साठी amniotic fluidचा वापर केला जातो. बट टुडे मिसयूज टू डिटरमाइन, but amniotic fluidचा गैरवापर काय केला जातो? मिसयूज टू डिटरमाइन सेक्स ऑफ अनबॉर्न चाइल्ड. amniocentesis मिसयूज टू डिटरमाइन. amniocentesis म्हणजेच काय? amniotic fluid टेस्ट करणं. कशासाठी? टू स्टडी ऑफ fetal development, chromosomal abnormalities चा अभ्यास करण्यासाठी. बट टुडे मिसयूज टू डिटरमाइन सेक्स ऑफ अनबॉर्न चाइल्ड. पण याचा गैरफायदा घेतला जातो, गैरवापर केला जातो फॉर डिटरमाइन सेक्स ऑफ अनबॉर्न चाइल्ड. अँड इफ fetus is found female, if fetus become female, then get aborted illegally. आणि जर समजा मुलगी असेल तर, फिमेल चाइल्ड असेल तर अबॉर्शन केलं जातं. amniocentesis म्हणजेच काय? टेस्टिंग ऑफ amniotic fluid. Amniotic fluid contain fetal cell and fetal cells are collected by using halo needles, by using sonography technique, ultrasound guidance for study of chromosomal abnormalities, but misused to determine sex of unborn child. पण याचा गैरवापर केला जातो. And if fetus is found female, then aborted illegally. Legalized Medical Termination of Pregnancy Act in 1971, Government of India legalized मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट हा कायदा 1971 ला भारतामध्ये डिक्लेअर झालेला आहे. लिगलाइज्ड एमटीपी ऍक्ट इन 1971 and under section 3 of the MTP Act, illegal abortion ban on illegal abortion and maternal mortality. Legalized MTP Act in 1971 for हा कायदा कशासाठी याची अंमलबजावणी झालेली आहे? इल्लीगल बेकायदेशीर, लीगली म्हणजे कायद्यानं, इल्लीगल अबॉर्शन प्रिव्हेंट करण्यासाठी, बेकायदेशीरपणे अबॉर्शन करू नये, होऊ नये यासाठी. अँड रिड्यूस मॅटर्नल मॉर्टॅलिटी, डेंजरस टू mothers, to prevent or avoid maternal mortality. Legalized MTP Act in 1971.
एम्निओसेंटेसिस हे टेक्निक कोणत्या पद्धतीने वापरलं जातं बघा. एम्निओसेंटेसिस एम्निओटिक फ्लुइड प्रोसिजर ऑफ एम्निओसेंटेसिस आर एज फॉलोज. आणि प्रोसिजर कोणती सांगितलेली आहे बघा. विथ द हेल्प ऑफ अल्ट्रासाउंड और सोनोग्राफी टेक्निक. याच्यामध्ये काय केलं जातं समजून घ्या. एम्निओसेंटेसिस मध्ये बाय युजिंग अल्ट्रासाउंड टेक्निक that is sonography machine used for with the help of sonography technique used to detect the position of fetus in uterus of female or pregnant woman. युटेरस मध्ये गर्भाशयामध्ये बाळाची पोझिशन ठिकाण कोणता आहे हे अल्ट्रासाउंड सोनोग्राफीने पहिल्यांदा डिटेक्ट केलं. Then insert needle into uterine wall through abdominal regions. सुरुवातीला बघा अल्ट्रासाउंडच्या साह्याने यूज टू पोझिशन ऑफ fetus in uterus. त्यानंतर विथ द हेल्प ऑफ needle inserted in uterine wall through abdominal region. म्हणजे गर्भाशयाच्या भागामध्ये निडल इन्सर्ट केली जाते. देन कलेक्ट amniotic fluid, extract amniotic fluid present around the fetus. amniotic fluid कलेक्ट केलं जातं. then collected amniotic fluid, extracted amniotic fluid, centrifuge of fluid and fetal cells are separated. These cells are used for separated cells are used in karyotype. Karyotype means study of chromosomal abnormalities, pattern of chromosome structure, size, abnormalities, study of abnormality of chromosomes. These cells are used. Amniocentesis प्रोसेस मध्ये ही प्रोसेस कोणत्या पद्धतीने याचा वापर केला जातो बघा. एक तर सोनोग्राफीच्या सहाय्याने फोइटसचं पोझिशन कोणतं आहे युटरस मध्ये गर्भाशयामध्ये पोझिशन कोणतं आहे याचा अभ्यास केला जातो. हे आयडेंटिफाय केलं जातं. देन हॅलो निडलच्या सहाय्याने निडल इन्सर्टेड थ्रू ॲब्डोमिनल वॉल इन द युटरस and extracted amniotic fluid collect केला जातो. collected or extracted amniotic fluid, then centrifuge of fluid and fetal cells are separated. These cells, nuclei of the cell contain chromosome and cells are used in karyotype chromosomal studies. But some risk related to amniocentesis च्या संदर्भात रिस्क कोणते आहेत, धोके कोणते आहेत? Some risks related to amniocentesis like miscarriage with the help of needle, sometimes miscarriage of fluids, amniotic fluid not collected, miscarriage, other material also collected, miscarriage, sometimes needle injury to fetus, लीकिंग amniotic fluid लीक होण्याची शक्यता असते. लीकिंग amniotic fluid and increase chances of infection. amniocentesis amniotic fluid चेक करणं, तपासणे, याच्यामध्ये रिस्क कोणते, धोके कोणते बघा. रिस्क रिलेटेड टू amniocentesis like miscarriage, second needle injury to fetus, एखाद्या वेळेला fetusला needleची इंजुरी होऊ शकते. needle injury to fetus, leaking amniotic fluid, लीक होण्याची शक्यता आहे. amniotic sac मधून amniotic fluid, leaking amniotic fluid and due to needle or injection increase the chances of infection ची भीती असते. प्रोसिजर कोणत्या पद्धतीने केली जाते बघा. अल्ट्रासाउंडचा वापर केला जातो, सोनोग्राफीचा, निडल इन्सर्टेड इन युटराइन वॉल युटरस मध्ये, amniotic fluid कलेक्ट करणं, एक्सट्रॅक्टेड,
centrifuge of fluid and fetal cell. Fetal cells are used in karyotypes, study of chromosomal pattern. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी मध्ये इथपर्यंतचा भाग तयार करा. बघा याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी मध्ये सुरुवातीला महत्त्वाचे डेफिनेशन लक्षात ठेवा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी डेफिनेशन काय सांगता येईल बघा. an intentional or voluntary termination of pregnancy, terminate करायची, delete करायची, termination of pregnancy before full term called medical termination of pregnancy or induced abortion पण म्हणतात. abortion, induced abortion. And MTP for in case of unwanted pregnancy and defective, some drawback occurring development of fetus. Termination of pregnancy is most essential or done in first trimester, considered as the safe time, safe period for termination of pregnancy. First trimester or 12 weeks. It is also done in 12 to 20 weeks, but it shows more dangerous. 12 ते 20 आठवड्यामध्ये सुद्धा याचा वापर केला जातो, पण हा धोक्याचा आहे. डेंजरस टू fetus and mother. Amniocentesis, amniotic fluid टेस्ट करणं. Amniotic fluid contain fetal cell collected by using halo needles, by using ultrasound technique, sonography technique for study chromosomal abnormalities. Actually amniocentesis चा उपयोग काय बघा. Chromosomal abnormality check. But today misused to determine sex of unborn child. मेल आहे का फिमेल आहे, मुलगा आहे का मुलगी आहे हे तपासण्यासाठी याचा गैरवापर केला जातो. Fetus is found in, if fetus is found in female, then aborted illegal. Legalized the MTP Act in India in 1971 to avoid misuse of determination of sex and abortion. Under MTP Act 1971, under section 3 of the MTP Act, illegal abortion, avoid or prevent illegal abortion and maternal mortality. याचा उपयोग कशासाठी केला जातो बघा. इलिगल अबॉर्शन and reduce, decrease maternal mortality. इथपर्यंतचा एक छोटा कन्सेप्ट तयार करा. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी.